मध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. ज्या शेतकरी बंधू आणि भगिनींनी डिसेंबर जानेवारी एंडिंगला नेपियरची लागवड केली आहे, त्या शेतकरी बंधूंचे मला भरपूर कॉल आले की ताई आमचं नेपियर जे आहे ते वाढतच नाही आहे. काहींचं म्हणणं आहे की फुटवे भरपूर झालेत परंतु त्याची वाढच होत नाही, तर असं कशामुळे होत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो माझा शेतकरी बंधूंच्या या प्रश्नावरतीच आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला हवी असतील तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, असं काही नाही की तुमच्याच नेपियरची थंडीमध्ये पहिल्या कापणीची जी आहे ती लेट झालेली आहे किंवा त्याची हाईट झाली नाही आहे. तर मी ही जे हिवाळ्यामध्ये लागण केलेली होती, माझ्या पाठीमागं पण मी तुम्हाला हिवाळ्यातील लागण पद्धत किंवा हिवाळ्यात लावलेल्या नेपियरवरती काय काय परिणाम होतात तो व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे की कशा पद्धतीने नेपियरची हाईट जी आहे ती थोडीशी स्थिरावलेली होती. त्याची हाईटच वाढत नव्हती कारण थंडी अचानक खूप वाढली. सहसा आपल्या इकडे संक्रांतीनंतर थंडी जी आहे ती कमी होत असते, परंतु ह्या वर्षी असं झालंय की संक्रांतीनंतर अचानकच थंडी जी आहे ती भरपूर प्रमाणामध्ये वाढली आणि वातावरणातला हा जो बदल आहे या बदलामुळेच आपलं नेपियर जे आहे ते वाढलेलं नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्हाला ऑस्ट्रेलियन रेड नेपियरचा प्लॉट दिसत आहे. तर मी तसं तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवणारच आहे. तर त्याला पण फुटवे भरपूर असे झालेले आहेत, फक्त त्याची हाईट वाढली नाही. जवळजवळ ते आज 2 ते 2.25 महिन्याचं झालेलं आहे. त्या साईडला इंडोनेशिया स्मार्ट नेपियर आहे, त्याची पण हाईट तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथून दिसत असेल. मी तुम्हाला जवळ नेऊन दाखवणारच आहे. आणि त्याच्या पलीकडे जे आहे त्याच्यापेक्षा थोडंसं उंच वाढलेलं आहे, ते आहे 4G बुलेट सुपर नेपियर. तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने जवळ नेऊन सर्व नेपियर दाखवते. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण सर्वप्रथम बघूया ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. ऑस्ट्रेलियन रेड नेपियर जवळजवळ 2 ते 2.25 महिन्याचं या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याची हाईट जी आहे ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता, वाढलेली नाही, परंतु त्याला झालेला जो फुटवा आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये झालेला आहे. जवळजवळ एका बेटाड्याला भरपूर असा फुटवा झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल हे पहा अशा पद्धतीने. तर थंडीमुळे जे आहे त्याची हाईट जी आहे ती वाढलेली नाही. सहसा आता इतर वातावरणामध्ये जर तुम्ही हे लावलेलं असतं तर जवळजवळ हे गुडघ्याच्या हिवा तुमच्या म्हणजे जवळजवळ डोक्याच्या वरती आता 2 महिन्यामध्ये आलेलं असतं, पण आता ते 2.25 महिन्याचं पण झालेलं आहे, तरी पण त्याची हाईट जी आहे ती अजून जमिनीवरतीच आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ते गुडघ्याच्या इतकं पण झालेलं नाही. हा जो त्याच्यावरती झालेला परिणाम आहे तो वातावरणातील बदलामुळे म्हणजे अचानक पडलेल्या थंडीमुळे झालेला आहे. हे पहा, आता जसं जसं त्याला ऊन भेटतंय तसं तसं ते ग्रोथ करत आहे. हे पहा, आता जवळजवळ 15 दिवस झालेत, ऊन जे आहे ते चांगल्या प्रकारे पडायला लागले, त्यामुळे त्याची हाईट जी आहे ती आता हळूहळू वाढवायला सुरुवात झालेली आहे. तर हे आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. या ठिकाणी तुम्ही पहा, हे पहा, मी तुम्हाला दाखवते. पूर्ण प्लॉट जो आहे तो एकदम एकसारखा आहे, कारण थंडीमध्ये त्याच्यावरती हा थंडीचा परिणाम झालेला आहे. 2.25 महिन्याचं ऑस्ट्रेलियन रेड नेपियर आहे. काही शेतकरी बंधूंचं म्हणणं होतं की 3 महिन्यामध्ये जर खायला येतंय तर पहिली कापणी तर अजून आमची जमिनीवरतीच आहे, कशी येणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, थंडी जी आहे ती अचानक पडल्यामुळे त्याची हाईट जी आहे ती झालेली नाही आहे. आता त्याला तुम्ही जर पाणी आणि खत पाणी व्यवस्थित वेळेवरती जर दिलं तर उन्हाळ्यामुळे शक्यतो त्याची हाईट जी आहे ती भरभर वाढू शकते. इंडोनेशिया स्मार्ट नेपियर. इंडोनेशिया स्मार्ट नेपियर जवळजवळ 2.5 महिन्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. लागवड करून याला 2.5 महिने झालेले आहेत आणि त्याचा झालेला फुटवा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या सरीमध्ये तर खाली जमीन पण दिसत नाहीये, इतका त्याला फुटवा जो आहे तो झालेला आहे 2.5 महिन्यामध्ये. फक्त त्याची हाईट जी आहे ती वाढलेली नाहीये, तर त्यालाही कारण आहे थंडी. आता जवळजवळ इंडोनेशिया स्मार्ट नेपियर जे आहे ते थंडीमध्ये त्याला 3.5 ते 4 महिने हे लागतातच. आता हे 2.5 महिन्याचं झालंय आणि जसं जसं त्याला ऊन मिळेल तसं तसं त्याची हाईट जी आहे ती वाढायला लागेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याने फुटवा जो आहे तो भरपूर असा केलेला आहे. हे पहा, काही शेतकरी बंधूंचं म्हणणं होतं की त्यांनी इंडोनेशिया स्मार्ट नेपियर नोव्हेंबरच्या दरम्यान लावलेलं आहे, म्हणजे आता जवळजवळ ते 3 महिन्याचं झालंय, पण त्याची कापणीच अजून आली नाही, ते बारीकच आहे. तर त्याचंही कारण ही थंडीच आहे शेतकरी बंधूंनो. जर थंडीमुळे तुमच्या नेपियरला इंडोनेशिया स्मार्ट नेपियरला जर तुरा आलेला असेल तर त्यामुळे जर त्याची हाईट वाढत नसेल तर तुम्ही जे नेपियरला तुरा आलेला आहे ते नेपियर कापून घ्या, जेणेकरून तुमचा पुढे निघणारा जो फुटवा आहे तो चांगल्या पद्धतीने निघेल.
त्याची पुढची कापणी जी आहे ती व्यवस्थितपणे येऊन जाईल. जर त्याला तुरा आलेला असेल कमी हाईटमध्येच, खाली काड्या आलेल्या असतील आणि त्याला तुरा आला असेल हे थंडीमुळे, तर ते नेपियर जे आहे ते कट करून घ्या, जेणेकरून त्याचा फुटवा जो आहे तो व्यवस्थितपणे होईल. हे आहे इंडोनेशिया स्मार्ट नेपियर, जवळजवळ 2.5 महिन्यांचं झालेलं आहे आणि या ठिकाणी हाईट जी आहे ती तुम्हाला लाईव्ह दिसतच असेल. आणि भगिनींनो, हे आहे 4G बुलेट सुपर नेपियर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे जवळजवळ 2.5 ते पावणे 3 महिन्यांचं झालेलं आहे स्मार्ट नेपियरमध्ये आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एक 15 दिवसाचं अंतर होतं. 2.5 ते पावणे 3 महिने हे 4G बुलेट सुपर नेपियरला झालेले आहेत आणि त्याची हाईट तुम्ही बघू शकता. जसं जसं ऊन पडलंय तसं त्याची हाईट जी आहे ती खूप छान अशी वाढलेली आहे. जवळजवळ ते आता गुडघ्याच्याही वरती आलेलं आहे. 3 ते 4 फूट त्याची हाईट झालेली आहे. इथं तुम्हाला दिसत असेल, हे पहा मी तुम्हाला दाखवते वरून पूर्ण. हा पूर्ण प्लॉट जो आहे तो 4G बुलेट सुपर नेपियरचा आहे. हे पहा तुम्ही, एक माझा 15 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे, 15 ते 21 दिवसापूर्वीचा, की इंडोनेशिया 4G बुलेट सुपर नेपियर जे आहे त्याच्यात पडलेलं जे अंतर आहे ते भरून काढताना चा मी तो व्हिडिओ टाकलेला होता. तर तेव्हा त्याची हाईट जी आहे ती 1.5 फुटापर्यंत होती, 1.5 ते 2 फुटापर्यंत. तर जसं जसं वातावरणामध्ये उष्णता निर्माण झाली आणि ऊन पडायला लागलं, तर 4G बुलेट सुपर नेपियर जे आहे त्याने ग्रोथ घेतला आहे. या ठिकाणी तुम्हाला हाईटमध्ये लगेच बघायला मिळून जाईल. तुम्ही माझा एक 15 दिवसापूर्वीचा जर व्हिडिओ बघितला की 4G बुलेट सुपर नेपियरमधील अंतर जे पडलेलं आहे ते कशा पद्धतीने भरून काढायचं आहे, असा मी एक व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याची हाईट जी आहे ती 1.5 पावणे 2 फुटच झालेली होती नेपियरची, 4G बुलेट सुपर नेपियरची. परंतु जसं जसं ऊन पडायला लागलं तसं तसं त्याची हाईट जी आहे ती चांगल्या प्रकारे ग्रो त्या ठिकाणी केलेला आहे. हे पहा, जर हे आपण इतर वातावरणामध्ये लावलेलं असतं, थंडीमध्ये नाही, तर आतापर्यंत ते डोक्याच्या पण वरती निघालेलं असतं. हे पहा अशा पद्धतीने. 1-2 शेतकरी बंधूंनी मला असाही कॉल केला होता की आमचं 4G बुलेट सुपर नेपियर जे आहे ते आम्ही थंडीमध्ये लागण केलेली होती आणि पण तरी त्याची हाईट जी आहे ती 5 ते 7 फूट झालेली आहे, पण तरी त्याला तुरा निघलेला आहे आणि त्याची हाईट आता वाढतच नाही. तर काय करू? तर त्यासाठी ज्या शेतकरी बंधूंचं 6 ते 7 फूट वाढून त्याला जर तुरा आलेला असेल तर ते नेपियर जे आहे ते तुम्ही कट करून घ्या, जेणेकरून त्याची पुढची कटिंग जी आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे येईल. कारण तुम्ही जर आता ते अजून वाढायची वाट पाहिली तर ते वाढणार नाही, कारण त्याला ऑलरेडी तुरा आलेला आहे. तर त्यासाठी तुरा आलेलं जे नेपियर आहे ते तुम्ही कापून घ्या. आता जवळजवळ बऱ्यापैकी उन्हाळा जो आहे तो लागलेला आहे, त्यामुळे नेपियरला तुम्ही वेळेवरती पाणी द्या, नेपियर जे आहे ते पूर्ण असं ताणावर धरू नका. कारण खूप शेतकरी बंधू जे आहे ते मला कॉल करून विचारतात, त्याला पाणी देऊ का, किती दिवसांनी पाणी देऊ. तर आता उन्हाळा लागलेला आहे, आपल्याला पण तहान भरपूर लागते, त्याचप्रमाणे नेपियरलाही भरपूर अशी तहान लागत असते. त्यामुळे तुम्ही पाणी जे आहे ते त्याला भरपूर द्या, जेणेकरून त्याला वेळेवरती पाणी मिळाल्यानंतर उन्हामुळे वरून ऊन पण मिळेल, त्यामुळे त्याची ग्रोथ जी आहे ती भरपूर चांगली अशी होईल आणि त्याची हाईट जी आहे ती भरभर वाढेल. बरोबरच तुम्ही त्याला सेंद्रिय खतही टाकू शकता, जेणेकरून त्याला पोषण जे आहे ते चांगल्या प्रकारे मिळेल. शेणखत तर तुम्ही लागवडीच्या वेळी त्याला टाकलेलंच असणार आहे. भगिनींनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.